या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मेस चालक अनिल मारुती नरवडे वय 40 राहणार पत्रातालीम मुरारजी पेठ हे शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज कंबर तलाव परिसरातील रेल्वे पटरीजवळ मृतावस्थेत आढळले। त्यांनी शनिवारी पहाटे 4च्या सुमारास पत्नीला भावनिक संदेश पाठवत त्यांचा मुलगा कृष्णाला उद्देशून लिहिले, मी माझे ओझे सर्व सोडून जात आहे, मी वाईट मार्गाला लागलो असल्याने कधीच सुधरू शकलो नाही, तुम्ही माझा मार्ग कधीच धरू नये असे आवाहन केले। यामुळे अनिल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून गाडी गहाण ठेवल्याचा उल्लेख केला आहे। मृत अनिल हे मेस चालवत होते, शिवाय ते मोबाईल गेमच्या दुकानात कामाला होते। मागील काही दिवसांपासून आर्थिक कारणातून मानसिक तणावात होते। शुक्रवारी रात्री ते घरी आले नाहीत। पहाटे 4च्या सुमारास पत्नी सीमा यांना संदेश पाठवला। हा संदेश सकाळी पाहिल्यानंतर पत्नी व मुलगा कृष्णा हा त्यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करत होते। सकाळी 7:30च्या सुमारास ते कंबर तलाव येथील धोबी घाट येथे निश्चित पडल्याचे सांगितले। दरम्यान पोलिसांनी अनिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गर्दी केली। दरम्यान त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अनिल यांच्या मुलाने केली। अनिल यांनी पाठवलेला शेवटचा संदेश, कृष्णा, मी तुझ्यावर माझे ओझे सर्व सोडून जात आहे, कारण मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही, कारण वाईट मार्गाला लागलो असल्याने मी कधीच सुधरू शकत नाही, तुम्ही माझा मार्ग कधी धरू नये, कारण मी माझा मार्ग आजपर्यंत कधीच चांगला ठरला नाही, त्यामुळे आता शेवटचा मार्ग घेत आहे। तू फक्त भैया आणि आई यांचा सांभाळ कर, माझी अपेक्षा फक्त तुझ्याकडून आहे। मला खात्री आहे की माझ्या शब्दाचे तू पालन करशील। तू आई, भैया आणि तुझी मम्मी म्हणजे माझ्या अनुचा सांभाळ कर। मी शेवटचं तुझ्याकडून काहीतरी मागत आहे, तू माझी शेवटची इच्छा पूर्ण कर। तुमच्या विश्वासावर सोडून निरोप घेत आहे, अशा आशयाचा संदेश अनिल यांनी लिहिला आहे। माझं नाव कृष्णा अनिल नरवडे। माझे वडील अनिल मारुती नरवडे यांनी मला काल रात्री असं मेसेज केलता की मी या पैशाच्या दबावाखाली आत्महत्या करणार आहे म्हणून। मग ते सकाळी कॉल केल्यानंतर आम्हाला कळालं। अच्छा, ते किती वाजता घरातून निघाले होते? 4 वाजता रात्री 9 वाजता निघाले ते घरातून। कॉलच उचलले नाहीत परत नंतर आम्हाला कळालं की असं कुमट्याना आपलं रेल्वे स्टेशनच्या तिथं असं झालं कंबर तलावापाशी। सकाळी किती वाजता आपल्याला माहिती मिळाली? सकाळी आम्हाला 7:30च्या दरम्यान माहिती। अच्छा, ते कशामुळे केलेलं आहे काय? ते पैशाच्या दबावाखाली म्हणजे जरा देणं राहिलं होतं, मग ते दबाव नाव अजून म्हणजे आम्हाला माहीत नाही, आम्ही ओळख सांगितली नाही तर गाडी काढून घेतली। तर ते पप्पाचा मित्र आहे, त्यांनी सांगतो म्हणले गाडी असं या अड्ड्यावर आहे, तिथून तुम्ही सोडून घेऊन जावा म्हणून। कुठल्या अड्ड्यावर? ॲक्सिस आहे। वडील आमचे सर्व्हिसला होते 7 रस्त्याला, व्हिडिओ गेमच्या दुकानात, गुरुदत्त व्हिडिओ गेम म्हणून। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।